ठीक आहे. आज काल आपण चेंज ऑफ बेस लॉ बघितलेला आहे. चेंज ऑफ बेस लॉ कसा आहे, लॉग ए टू द बेस बी. समजा व्हॅल्यू ए आहे तर लॉग ए, बेस बी आहे लॉग बी, म्हणजे डिनॉमिनेटरला लॉग बी येणार, नॉमिनेटरला लॉग ए. म्हणजे असं असेल लॉग 7 टू द बेस 8, तर व्हॅल्यू 7 आहे, लॉग 7 बेस किती आहे 8, लॉग 8 असं आहे. ओके. दुसरा रूल काय, लॉग ए टू द बेस बी देन 1 अपॉन, ह्याचा रेसिप्रोकल करताना बेस व्हॅल्यू जातं आणि व्हॅल्यू बेसला येतो. म्हणजे आता हेच घ्या ना, लॉग 7 टू द बेस 8, ह्याचा रेसिप्रोकल कसं आहे ना 1 बाय लॉग 8 टू द बेस 7. समजलं? हो. आता हे रूल 3 पण पाठ लागतात नेहमीप्रमाणे. लॉग एम एन, दोन फंक्शन मध्ये प्रोडक्ट आहे, लॉग एम प्लस लॉग एम, दोन फंक्शन मध्ये भागाकार आहे, लॉग एम बाय एन, देन मायनस लॉग एम ची एन एंड लॉग एम, लॉग एम ची एन एंड लॉग एम. आता इकडे लक्ष एक्झाम्पल करूया, जरा वेगळं घेऊया खालच्यापेक्षा. शो दॅट लॉग रूट ऑफ यू क्यूब टू द बेस v, log vg5 to the base w into log of 5 root of w ची चौथी to the base u is equal to 3. is equal to काय केलंय 3. सोल्युशन LHS लिहा. LHS काय बघा, log of root of u cube to the base v, इथे u cube आहे ना, root of u cube to the base v, log v ची पाचवी टू द बेस w, log of w ची चौथी 5 रूट ऑफ w चौथी टू द बेस u. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, रूट ऑफ x 1 ची 1/2, क्यूब रूट ऑफ x 1 ची 1/3, रूट ऑफ x 1 ची 1/4, 5 रूट ऑफ x 1 ची 1/5, सो ऑन. 100 रूट ऑफ x काय असते 1 ची 1/100 असते. 100 रूट ऑफ x काय असते 1 ची 1/100. तसंच इथं करायचं, लॉग u क्यूब ची 1/4, ची पॉवर किती आहे ना 1/4 टू द बेस v इंटू लॉग v ची पाचवी टू द बेस w. आणि इथं काय म्हणा सांगा, लॉग w ची चौथी ची 1/5 टू द बेस u, टू द बेस u. त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. इथं 4 रूट आहे, देन 1/4 5 रूट आहे. पण आणखीन एक पॉइंट तुम्हाला सांगतो, असं आहे की क्यूब रूट ऑफ x ची 1 ची 1/3 बरोबर आहे. समजा मी असं दिला असतं 1 ची चौथी चा क्यूब रूट, तर काय आलं असतं, हा आतली जी व्हॅल्यू आहे 1 ची चौथी तशीच राहिली असती आणि त्याची काय आली असती 1/3 आली असती. तेच केले तर u ची तिसरी आहे ती तशीच ठेवली आहे, त्याची 1/4 येणार, w ची चौथी तशीच ठेवलेली आहे त्याची 1/5 येणार. ठीक आहे. मग पुढच्या स्टेपला काय होणार बघा, log u 3 into 1/4, 3/4 to the base v into log v ची 5 to the base w into log 4/5 to the base u. ठीक आहे. 4 into 1/5 4/5. चेंज बाय आपला रूल नंबर 3 काय, लॉग एम ची एन अँड लॉग एम. बरोबर आहे. म्हणजे लॉग एम ची एन इज इक्वल टू एन लॉग एम. बेस किती का असणार, इथं समजा मी बेस ए घेतलेला आहे, बेस काही असू शकतो, मग इथं कोण खाली येणार 3/4 खाली येणार, राहणार काय लॉग यू बाय लॉग व्ही, सॉरी लॉग यू टू द बेस व्ही. इथं कोण खाली येणार 5, राहणार काय लॉग व्ही टू द बेस डब्ल्यू. इथं कोण खाली येणार 4/5, राहणार काय लॉग डब्ल्यू टू द बेस यू. ओके. आता इकडे लक्ष द्या, ह्या ब्रॅकेटमध्ये चेंज बेस लॉ वापरूया. काय येणार LHS सांगा, चेंज बेस लॉ वापरल्यानंतर LHS इज इक्वल टू 3/4 log u by log v, change base law into 5. इथं काय येणार log v by log w, log v by log w into 4/5 log w by log u, log w by log u.
कोण कोण जाणार? लॉग यू गेले, लॉग बी गेले, लॉग डब्ल्यू गेले. काय राहणार सांगा? 3/4 into 5 into 4/5. 4 cancel, 5 cancel. काय राहणार? 3 is equal to RHS. काय नाही, फक्त आपण चेंज बेस लॉ वापरायचा आणि ही पॉवर्स तुम्हाला सोडवता आली पाहिजे. की क्यूब रूट आहे याची 4 1/4, इथं 4 आहे याची 5 1/5, याची मल्टिप्लिकेशन 3 into 1/4 3/4. बघा ना, 3 into 1/4 किती असते? 3/4. 3 into 1/4 3/4. 4 into 1/5 4/5. पॉवर्स खाली घ्यायची, जशी लॉग एम ची n आहे, n खाली घेतो. बेस किती आहे त्याला महत्वाचं नाही, तर बेस v आहे पण 3/4 खाली, तर बेस w आहे पण 5 खाली येणार, 4/5 खाली येणार. आणि कॅल्क्युलेशन करून आन्सर द्यायचं. चेंज बेस लॉ वापरून लिहून घ्या. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. हा, आता नेक्स्ट एक्झाम्पल लिहूया. नेक्स्ट लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट. आता ह्या चेंज बेस लॉवर आपण भरपूर एक्झाम्पल घेतो. आता ह्याच्यावर घेऊया एक्झाम्पल दुसऱ्या फॉर्म्युला. लॉग ए टू द बेस बी 1 log b टू द, म्हणजे रेसिप्रोकल करताना बेस व्हॅल्यूला जातो आणि व्हॅल्यू बेस होतो. ह्याच्यावर थोडीशी घेऊया. प्रूव्ह दॅट 1 log abc टू द बेस ab plus 1 log abc to the base bc plus 1 log abc to the base ca is equal to 2. लिहून घ्या. एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करायचं. हे एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. मग कसं येणार बघा सोल्युशन. आता इकडे हा 1 log abc to the base ab, 1 log abc to the base bc, 1 log abc to the base ca is equal to 2. LHS लिहून घ्या. LHS 1 log abc to the base ab plus 1 log abc to the bc plus 1 log abc to the base ca. असा आहे. ठीक आहे. आता मी एक फॉर्म्युला सांगितलाय तुम्हाला. कुठला सांगा? करेक्ट. लॉग ए टू द बेस बी हे 1 काय होणार? लॉग बी टू द बेस ए बी आहे तिकडे तर बी ए होणार, म्हणजे हे ए बी वर राहणार. लॉग ए बी बेस किती राहणार? एबीसी. रेसिप्रोकल लॉ ए बी वर गेला एबीसी राहिला. हा प्लस कोण वर जाणार? बीसी. खाली कोण राहणार? एबीसी प्लस लॉ कोण वर जाणार? हा सी ए. खाली कोण राहणार? एबीसी. हा रूल आहे लॉग बी टू द बेस ए इज इक्वल टू 1 लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू 1 लॉग बी टू द बेस ए. आता सगळ्यांचा बेस इक्वल आहे. आपला एक रूल होता, फॉर्म्युला काय आपला? लॉग एम एन इज इक्वल टू लॉग एम प्लस लॉग एम. पहिला फॉर्म्युला आपला लॉग एम प्लस लॉग एम. इथं बेस किती का असणार? ए घेतला. बेस काही घेतला तर फरक पडत नाही. समजा असं असतं लॉग 11 तर काय आलं असतं? लॉग एल प्लस लॉग एम प्लस लॉग एन. बेस किती राहिला असता? ए. मग इथं पण सगळ्यांचा बेस एबीसी आहे, म्हणजे आणि तिघं काय? हा एल हा एम आणि हा एम यांच्यात ऍडिशन आहे. यांच्यात जर ऍडिशन असेल लॉग एल प्लस लॉग एम प्लस तिघांच्यात काय होणार? गुणाकार. दोघांच्यात ऍडिशन असेल तर दोघांच्यात काय होतो? गुणाकार. तोच रूल वापरायचा आपल्याला. लॉग एल प्लस लॉग एम प्लस लॉग एन इज इक्वल टू लॉग एल एम एन. तिन्हीच्यात काय होणार? गुणाकार. म्हणजेच लॉग AB इंटू बीसी इंटू सीए ह्यांचा बेस कोण येणार? एबीसी. बेस मध्ये काय फरक पडत नाही. लॉग ए लॉग एल टू द बेस ए लॉग एम टू द बेस ए लॉग एन टू द बेस ए लॉग एल एम टू एम इंटू एन टू द बेस ए. बेस मध्ये काही फरक पडत नाही. आता कसं होणार? LHS
इकडे LHS कसं होणार सांगा. LHS इज इक्वल टू लॉग, इकडे बघा, a इंटू a स्क्वेअर, b इंटू b स्क्वेअर, c इंटू c स्क्वेअर टू द बेस किती आहे abc. मग मी असं म्हणू शकतो लॉग abc चा स्क्वेअर टू द बेस abc. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, 2 प्रूव्ह करायचंय. मग आपला 3 नंबरचा रूल्स काय, लॉग m ची n इज इक्वल टू n लॉग m. बेस किती का असणार, बेसला काही महत्व नाहीये. लॉग m ची n लॉग m म्हणजे इथं 2 खाली येणार आणि काय राहणार इथं लॉग abc टू द बेस abc. आता बेस आणि ही व्हॅल्यू आहे काय, म्हणजे चेंज बेस लॉ काय ना, लॉग abc बाय लॉग abc. लॉग abc कॅन्सल इज इक्वल टू 2 इज इक्वल टू RHS. लॉग abc काय हे 2 खाली येणार ना, लॉग abc बाय abc 1 इज इक्वल टू RHS. लिहून घ्या. द नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. समजलं, इथं फक्त रेसिप्रोकल वापरलाय आपण. बी AB वर घेतलाय, ABC खाली घेतलाय, BC वर घेतलाय, ABC खाली घेतलाय, CA वर घेतलाय, ABC खाली घेतलाय. देन मल्टिप्लिकेशन होणार आहे याच्यात AB BC इंटू CA. सगळ्यांचा बेस एकच आहे ABC. ओके, तसं आणखीन एक सॉल्व करून बघूया आपण. इथं 2 होता, आता थोडस वेगळं घेतो. प्रूव्ह x 1 अपॉन लॉग XYZ to the base x plus 1 upon log XYZ to the base y plus 1 upon log XYZ to the base z is equal to 1. Is equal to 1. लिहून घ्या. असं सोडवायचं, सेम टू सेम सोडवत जाऊ, काहीही प्रॉब्लेम्स नाहीये. हे 3 लॉ आणि ते 2 चेंज बेस लॉ जर पार्ट असतील तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता LHS 1 upon log XYZ to the base x plus 1 upon log XYZ to the base y plus 1 upon log XYZ to the base z. मग काय चेंज बेस लॉ, log x वर जाणार, हे वर जाणार ना log x आणि बेस कोण जाणार XYZ. आता इथं वर कोण जाणार y, 2 नंबरचा b वर जाणार, बेस बदलतो, log a टू द बेस b 1 upon log ab टू द बेस a. ओके, प्लस 1 upon वर जाणार आहे log z अपॉन XYZ. आता तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तिन्हीचा बेस इक्वल आहे XYZ आणि तिन्हींचे ऍडिशन असेल तर काय होते, म्हणजे थोडक्यात मगाशी दिला तोच log l प्लस log m प्लस log n. आता 2 इंची बेरीज असतील log m प्लस log n तर दोघांच्यात गुणाकार होतो. तिघांची बेरीज, दोघांच्यात जर बेरीज असेल तर ह्या 2 नंबरचा काय होतो गुणाकार. ह्या जर तिघांच्यात बेरीज असेल तर ह्या 3 नंबरचा काय होणार गुणाकार. L इंटू m इंटू n नाही का, x इंटू y इंटू z log ऑफ x इंटू y इंटू z आणि ह्यांचं सगळ्यांचं बेस कोण राहणार XYZ. तर तिन्हीच्याच गुणाकार होणार ना x इंटू y इंटू z. दॅट इज log XYZ अपॉन XYZ. किती आलं बेस आणि हे सेम आलं. पण काल मी एक फॉर्म्युला सांगितलंय तुम्हाला, नोट दॅट मध्ये log a टू द बेस a इज इक्वल 1. जर व्हॅल्यू आणि बेस सेम असेल तर आन्सर 1 येते. कारण का, आता हेच बघा, log XYZ टू द बेस XYZ means log XYZ upon log XYZ. चेंज बेस लॉ 1, त्यामुळे किती येणार चेंज बेस लॉ प्रमाणे 1. ठीक आहे, लिहून घ्या. नंतर एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. लिहून घे. आता थोडस वेगळे एक्झाम्पल्स आपण घेऊया. झालं. नेक्स्ट लिहून घ्या. प्रूव्ह that
1 upon log ABC to the base AB plus 1 upon log ABC to the base BC plus 1 upon log ABC to the base CA. सॉरी ये झाले आपलं सॉरी 1 upon log 24 to the base 6 plus 1 upon log 24 to the base 12 plus 1 upon log 24 to the base 8 is equal to 2 is equal to काय आपण करायचं आहे 2. चला लिहून घेतलं. आता इकडे लक्ष द्या. हा सोल्युशन ह्याला LHS म्हणायचं. LHS 1 upon log 24 to the base 6. Okay. Plus 1 upon log 24 to the base 12 plus 1 upon log 24 to the base 8. आता हे चेंज बेस लॉ प्रमाणे काय होणार log 6 वर जाणार की डिनॉमिनेटरला कोण राहणार 24 इथं कोण वर जाणार 12 बेस राहणार 24 बरोबर प्लस इथं वर कोण जाणार 8 बेस काय राहणार 24. परत तीच कंडिशन आलेली आहे. त्यांचा बेस 24 इक्वल आहे. त्यांचा बेस 24 इक्वल आहे म्हणजे log L प्लस log M प्लस log N is equal to log LMN. ओके तसं यांच्यात कसं होणार log यांच्यात गुणाकार होणार ना तिघांच्यात 6 into 12 into 8 to the base 24 हा log बघा. ओके मग कसं होणार सांगा एक्झाम्पल्स. परत कसं होणार LHS log 6 into 12 72 into 8 to the base 24 log 72 into 8 जा कोण सांगेल 72 8 जा 576 576 पाडे पाडवायचे 72 1 जा 72 72 2 जा 144 73 3 जा 216 पाठ पाहिजे आपल्याला. लक्ष झालं टू द बेस 24 72 8 जा 516. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे इज इक्वल टू 2. कोण सांगेल मला कसं 2 येणार आहे सर एनी गेस. इथं 2 यायला पाहिजे. हा जो 576 आहे तो कुणाचा तरी कंप्लीट स्क्वेअर आहे. कुणाचा कंप्लीट स्क्वेअर आहे बघा करेक्ट 24 चा कंप्लीट स्क्वेअर आहे 516 बघा ना. 24 चा स्क्वेअर किती आहे 576. आठवते का 25 चा स्क्वेअर किती असतो 725. तसं 24 चा स्क्वेअर आहे तो 576. मग आता कसं होणार सांगा log m raised to n बेस किती का असणार n log m. तो काय का असणार बेस हे 2 खाली येणार आणि log 24 to the base 24. आणि मी काय सांगितलंय बेस आणि व्हॅल्यू जर समान असेल तर आन्सर किती येणार 1. 2 into 1 त्याचं रिझन आहे log a to the base a is equal to 1. 2 into 1 किती 2 is equal to RHS. ठीक आहे. लॉगॅरिथमचं बेसिक संपलेलं आहे. हे आपण जवळजवळ 5 ते 6 लेक्चर बेसिक लॉगॅरिथम्स घेतलेलं आहे. हे लॉगॅरिथम्स तुम्हाला यूज होणार आहे. मॅथ्स मध्ये पण आहे फिजिक्स मध्ये पण आहे. त्यामुळे केमिस्ट्रीला पण लागतं. त्यामुळे व्यवस्थित लॉगॅरिथम्स करा. 5 ते 6 बेसिक लेक्चर आपण लॉगॅरिथमचे घेतलेले आहेत. कोणाची शंका असेल तर लिहून घ्या.